एकमेकाच्या विरोधात अनेकदा येताना बघायला मिळाले, मात्र आज अस्तित्वाची लढाई आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळते. सूरज, सिद्धेश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. P1चं षटक फेकण्यासाठी पंचांचा ग्रीन सिग्नल. डावाला होते सुरुवात, टाळ्यांचा होईल गजर. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. सूरजला प्राचारण करण्यात आलंय श्री दुर्गा दिघा संघाकडून. पहिला बॉल लॉप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, गॅप होती मात्र क्षेत्ररक्षक एक धाव कॉल केलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. श्री गणेश होतो या दोन्ही. सुरुवात जबरदस्त होताना पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना नेरुल 11 नेहरू संघ या हंगामात चर्चेत असणारा हा संघ. मागेच मोराव्याच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ या संघाचा राहिलाय. रायगडमध्ये देखील बऱ्याचदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने पाहत असतो या संघाला. अनेक विक्रम या संघाच्या नाव देखील राहिलेत. असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेशने सुरुवात अप्रतिम दिल्या, जिथे दोनने सुरुवात केली डावाची. कमालीचा खेळ चालू असताना, पॉवर प्लेचं षटक चालू असताना क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर इनफिल्डच्या आतमध्ये 9 खेळाडू आपण पाहतोय. हवेमध्ये लॉप केलाय, कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहेत, बॉलला जज करतोय आणि अप्रतिम टिपलाय झेल. फलंदाजाला जावं लागते माघारी. पहिला धक्का लागलाय, 2 ला 1 धक्का नेरुल 11 नेरुल संघाला. सिद्धेश बॅक टू डग आउट. कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरेच हे संगीत ऐकायला मिळालं. अप्रतिम डीजेच्या माध्यमातून आपल्याला आज संगीताची मैफिल ऐकायला मिळेल आणि मंत्रमुक्त केलं जाते या संगीताच्या माध्यमातून. आत्मविश्वास देखील वाढला जातोय, एक ऊर्जा प्रस्थापित होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 साठी प्राचारण करण्यात आलंय. अर्पित म्हात्रे, एक मातब्दार खेळाडू म्हणून त्याची देखील ओळख आहे. बऱ्याच वर्ष सातत्याने चांगला खेळ करत आलाय आणि या हंगामामध्ये देखील हे हंगाम त्याच्यासाठी चांगला राहिलाय. चांगली सुरुवात करून देतो, बऱ्याच सलामीला येताना पाहायला मिळतोय. आज मात्र थोडस बदल पाहायला मिळतोय. श्री दुर्गा दिवा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना दिघा संघ आपण पाहतोय. कमालीचा खेळ चालू आहे या संघाच्या माध्यमातून, जिथे दुसऱ्याच बॉलवर विकेट प्राप्त केलाय. सिद्धेश सारख्या दिग्गज खेळाडूला माघारी परतवला. ग्लान्स केलंय, समोर फटका खेचला, लॉंग मध्ये बॉल सीमा पलीकडे. एक टप्पा घेत 4 धावांसाठी येतोय. अर्पितच्या बॅट मधून पहिला चौकार. चौकार ओपन केलं बॅटिंग करत असताना. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 ला 1 धक्का लागला. बॅटिंग करत असताना नेरुल संघाला. कमालीचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करत असताना नेरुल 11 नेरुल संघाचा. कमालीचा खेळ चालू आहे. गोलंदाजी मध्ये थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना इथे ऑन साइडला फटका, जागा आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. मिड ऑन मधून बॉलला फील्ड केलं जातं. कमालीचं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन डिपार्टमेंट देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. दर्जा क्षेत्ररक्षणाचा दाखवत असताना, कमालीचं फिल्डिंग करत असताना धावा वाचवायच्या याच अनुषंगाने आता मात्र क्षेत्ररक्षण चालू आहे दिघा संघाचं मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्कवर. ओ माय गॉड, कमालीचा बॉल राहिला. पडल्यानंतर हलकासा उचली घेणारा बॉल
आणि डॉट बॉलची होते समाप्ती. ऑप्ट्रिकच्या थोडासा बाहेरून जाणार हा बॉल आपण पाहतोय आणि लाईन आता गवसली आहे गोलंदाजी करत असताना सूरज या गोलंदाजाला. पहिलं षटक फेकत असताना धीम्या गतीचा बॉल पायांवर टाकला गेला, जिथे घोषांकित क्षेत्राकडे लेग बाईच्या स्वरूपात सिंगल धाव येताना पाहायला मिळतोय. या सिंगलच्या मदतीने धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-9. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. आदरणीय सन्माननीय मोनीजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आजच्या दिवसात त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय मोनीजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल या आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. संपन्न झालाय. धावपटलावर धाव संख्या 1-9. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक फेकण्यासाठी शेखर या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं गेलंय. क्षेत्ररक्षण थोडस विखुरलं गेलंय. आता खेळताना देखील आता थोडस दबाव असेल. 5 खेळाडू वर्तुळाच्या बाहेर, इनफिल्डच्या बाहेर आपण पाहतोय. लॉंग लेग तैनात करण्यात आलाय. मिड विकेट आहे, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, रिझन, त्यानंतर लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलंय. वर्तुळाच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट लॉंग ऑन तैनात करण्यात आलंय. त्यानंतर लॉंग ऑफ, मिड ऑन असे प्रोटेक्शन तैनात करण्यात आलेत. पहिला बॉल टॅप केला, बॉलला ग्लान्स करत बॉल चालला, वेगाने टाकला आणि वेगाने प्रत्युत्तर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. 6 धावांसाठी, सॉरी 2 धावेसाठी. या 2च्या मदतीने धावपळक पुढे सरताना पाहायला मिळेल. धावपटला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड. कमालीचा फटका होता. मैदान थोडस अपुरं असल्यामुळे फायदा मिळत नाही बॅटिंग करत असताना नेरुल 11 नेरुल संघाला. कमालीचा प्रयत्न करावा लागेल. पुढचा बॉल शेखरचा, इथे यष्टा उद्ध्वस्त केल्यात. दांडी 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 गुल. आता 12ला दुसरा धक्का लागलाय. गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये. गोलंदाजी खेळपट्टी हे गोलंदाजीसाठी नंदनवन ठरले आतापर्यंत. त्या चेंडूच्या प्रेमात पडावी की काय असंच पाहायला मिळतोय. ज्या लाईनवर गोलंदाजी केलं जातं आणि त्याच वेगाने बॉल वेगावर स्वार सातत्याने होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय शेखर कमालीचं षटक फेकतोय. दुसऱ्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष चालू आहे नेरुल 11 नेरुल संघाचा. कमालीचं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय कॅप्टनचा योग्य निर्णय राहिलाय दिघा संघासाठी. हलक्या हाताने ग्लान्स केलं, चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, खराब पैकी ओर थ्रो, सिंगल येताना पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने धावपळक पुढे जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मार्ग असताना धावपटलावर धावसंख्या 2-13 पाहायला मिळतोय. थोडस अडथळा निर्माण झाला बॅटिंग करत असताना नेरुल संघाला. थोडा संघ बॅकफुटला आहे, चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. मात्र धाव्या कराव्या लागतील या मॉर्निंग सेशन मध्ये खेळत असताना. जी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतोय, एका बाजूला
दिघा त्यांच्या विरोधात नेरुल हे दोन संघ जवळचे संघ आहेत आणि सातत्याने अनेकदा एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, पाठीमागे खेळला बॉल लॉंग लेग कडे. एकच धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न होताना पाहायला मिळते. सॉरी, एक बॉलचा खेळ बाकी आहे. एक बॉलचा खेळ बाकी आहे अजून या षटकातील. 14 ला 2 धक्के लागले आहेत. कमालीचा खेळ रंगताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 4 ओव्हरच्या षटकामध्ये कमीत कमी 40 ते 50 धावा येणं खूप गरजेचं असेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर इकडून चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंग करत असताना नेरुल 11 नेरुल संघाला, तर दुसऱ्या बाजूने श्री दुर्गा दिघा संघ धावा वाचवायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी देखील धारदार पाहायला मिळते. ज्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सूरजने काम केलं, 1 विकेट प्राप्त केलं महत्वाचा आणि त्याने धावा खर्च केल्या होत्या 9. दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि या षटकातील आतापर्यंत धावपटलं पोहोचलंय ते नेहरू संघाचे 14. म्हणजे गोलंदाजीची दादागिरी या मैदानावर पाहायला मिळते. आणि कालच्या दिवसात देखील राहुल सरांनी चर्चा केली होती की या मैदानावर 28 धावा देखील डिपेंड होतात. म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील हे नंदनवन असं हे मैदान आहे. त्यामुळे बेनिफिट भेटतोय. किती धावा असू द्या, तुमच्याकडे गोलंदाजी जर चांगली असेल तर तुम्ही धावा वाचू शकतात. हलक्या हाताने सिंगल घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एकच धाव येते. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न होतोय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 15. कमालीची गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये या 2 गोलंदाजांनी कमाल धमाल सर्व काही गोलंदाजी करत असताना नेरुल संख्या एक मातबदार संघाला आतापर्यंत थोडस खराब कामगिरी चालू आहे. मात्र राहुल अजूनही खेळपट्टीवर आहे, त्यामुळे धावा येण्याचं संकेत आहे जरूर आणि अपेक्षा देखील असतील. एक स्फोटक खेळाडू ज्याच्याकडे नेहमीच चर्चेत असणारा हा खेळाडू, अनेक मैदान त्याच्या माध्यमातून सातत्याने तो मोठमोठे विक्रम त्याच्या बॅट मधून करत आलाय आणि आज देखील चांगल्या सुरुवातीची गरज आहे. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये कमीत कमी 22 ते 25 धावा येणं खूप गरजेचं असेल या मॅच मध्ये. पुढचा पहिला बॉल फेकण्यासाठी सांघिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक फेकणं देवकरण आलाय. दिघा संघाकडून गोलंदाजी करत असताना नेरुल एंड बॉल फेकण्यासाठी पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळते. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, ओव्हर द विकेटने ऑन साइडला बॉलला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन बॉल सीमा पलीकडे 6 धावांसाठी ठोकलाय. दमदार लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. दिवसातील पहिला षटकार येतोय विश्वासच्या बॅट मधून. कमालीचा खेळ करतोय. पहिल्याच बॉलवर इथे हलक्या हाताने ग्लान्स केलाय बॉलला समोरच्या दिशेने. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहेत. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाते. कमालीची कॉलिंग पाहायला मिळते. 2 खेळाडूंमध्ये असलेलं तालमेल आणि एक पार्टनरशिप चांगली करायची आहे. एक शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये म्हटलं तर 4 आणि 3 ओव्हरचं बऱ्याचदा षटक खेळताना पाहायला मिळतं आणि अशा देखील परिस्थितीमध्ये राहुल सर धावा येणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही मोठ्या व्यासपीठावर खेळत असतात, एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. इथे झेल पहा, लॉलीपॉप झेल सुटला गेलाय. संधी निर्माण झाली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट खूप महत्वाचं असतं. कॅचेस पकडा आणि मॅचेस जिंका असं बऱ्याचदा म्हटलं जातं. मग अशा चुका करून चालणार नाही या मैदानामध्ये. लेफ्टर सिमर हा गोलंदाज वापरला गेलाय. इथे ऑन साइडला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक जॅक बॉलच्या खाली येतोय आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाज राहुलचा खेळ. बॅटिंग करत असताना नेरुल 11 नेरुल संघाला लागलाय 3रा धक्का.
बघायला मिळते आणि येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये देखील आईची जत्रा मोठ्या थाटाने आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल आणि प्रत्येक अगरी कोळी बांधवांसाठी स्वर्गहून सुख नाही आणि प्रत्येक जण आईच्या भेटीला जात असतात. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे संघ थोडासा दबाव मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. दबाव टाकला गेलाय गोलंदाजी करत असताना. कमालीचे गोलंदाजी होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज ओव्हर द विकेटने. इथे वेगाने टाकला प्रचंड वेग पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतोय. जरूर षटकार आल्यानंतर देखील प्रत्युत्तर पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक 3 मध्ये धावा अवघ्या 9 खर्च केल्यात. अप्रतिम षटक फेकलं गेलं. षटकाराचा अपवाद वगळला तर 3च धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. म्हणजे कमालीचं षटक राहिलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 24. अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक भैरवीचे षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज केंगार. ऋषिकेश अंतिम षटक. इथे पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. सिंगल येताना पाहायला मिळतोय. बॉल घोषांकित क्षेत्राकडे वळत असताना लॉंग स्टॉपला एकच धाव. ऋषिकेश पहिला बॉल फेकत असताना प्रचंड वेग पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना इथे ऑन साइडला बॉल शॉट मिड ऑन मध्ये प्रोटेक्शन आलेत. वेगाने दुसरीचा प्रयत्न केलाय, नकार दिलाय. एकच धाव. सर्वात अधिक जास्त बॉल खेळावे विश्वासला लागतील. मात्र सिंगल ज्या खेळाडूने 2 बॉल डॉट बीट झालाय त्या खेळाडूला स्ट्राईक मानलं गेलंय. मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल. येणाऱ्या 4 बॉल मध्ये कमीत कमी 2 षटकार येणं खूप महत्वाचं असेल नेरुल 11 नेरुल संघासाठी. कशा प्रकारची गोलंदाजी होईल याकडे देखील लक्ष असेल ऋषिकेशचा. पुढचा बॉल इथे ऑन साइडला जागा बनवत असताना बॉल चाललाय घोषांकित क्षेत्राकडे. पॉइंटच्या दिशेने एकच धाव येताना पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 27. कमालीची गोलंदाजी आज मात्र दमदार होताना पाहायला मिळतोय. श्रीदुर्गा दिघा संघाची कमालीचं षटक आतापर्यंत हाताळलंय. ज्या पहिल्या गोलंदाज सूरजने सुरुवात केली अप्रतिम, त्याच्या मागोमाग कमालीचा सुरुवात करून दिली. त्यानंतर दुसरं षटक फेकलं शेखरने, त्याने देखील धावा. पुढचा बॉल धीम्या गतीचा चॉप केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम यष्टा उद्ध्वस्त केला. नॉन स्ट्राईक एंडला फेकी कमालीची MS धोनीची आठवण करून देणारा हे क्षण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. SD लाईव्हच्या माध्यमातून पूर्णपणे ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी. आणि या वाहिनीचे CEO सुशल आपण पाहतोय, ज्यांची ही वाहिनी कमी कालावधीमध्ये ही वाहिनी नवी मुंबई असेल, पूर्णपणे रायगड, ठाणा, भिवंडी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहताना मिळते. अशी या वाहिनीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा कव्हर केल्या जातात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सौरव इनट क्रमांक 6 वर प्राचार्य करण्यात आलंय सौरवला. या षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल इथे यष्टा उद्ध्वस्त केला. दांडी गुल फलंदाजाला केलंय गुल.
Aki. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त करेल का? गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केल्यात, तिसरा येणार का? आता लक्ष असेल. गोलंदाज अप्रतिम ऋषिकेशची गोलंदाजी राहिली या स्पर्धेमध्ये, प्रभावित केलं या पट्ट्याने. गोलंदाजी करत असताना भैरवीच्या षटकात बऱ्याचदा मग धावा भरपूर येताना पाहायला मिळतात, मात्र या गोलंदाजाने अंतिम षटकात स्लॉगवरचं स्पेशालिस्ट गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश. पुढचा बॉल इथे धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला वळवला, बॉल सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि धावचीत, मात्र खेळाडूला माघारी जावं लागेल. चैतन्याला परतावं लागतंय. षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. धावपटलावर धावसंख्या जमवली गेली. प्रथम दर्शन बॅटिंग करत असताना नेरूल 11 नेरूल संघाने 30, 29, 29 आणि 30 पाठलाग करायचा आहे येणाऱ्या उत्तर अर्धामध्ये. तोपर्यंत ऐकूयात समुद्र संगीत डीजेच्या माध्यमातून. कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचंय. बॉल पहिला बॉल पडण्याच्या आतमध्ये टॉस केला जाईल, अन्यथा नवी मुंबईचे जे असोसिएशनचे नियम आहेत त्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते आणि खेळाडूचे ज्या लिस्ट मध्ये खेळाडू आहेत ते खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले जातील. याची देखील महत्वाची सूचना आहे. चला, कॅप्टनला विनंती असेल, साईनाथ दिवा संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचंय. एकविरा ऐरोली विरोधात साईनाथ दिवा, कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचं. ऐरोली संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. साईनाथ दिवा संघाचा कॅप्टनला विनंती असेल, अन्यथा जे काही नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. नवी मुंबई असोसिएशनच्या नियमाप्रमाणे ही स्पर्धा खेळवली जाते. जबरदस्त स्पर्धा, नियोजन दिमागदार आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते. उत्तम दर्जाचं टेलिकास्ट.
टॉस तुम्ही पहिल्यांदा जिंकलेला आहात. चला लगेच निर्णयाची अंमलबजावणी करा. बोलताना थोडस लाजताय त्यामुळे बोलत नाही. मॅच क्रुशल सुरू आहे. वेळ न घेता जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया एक सुमधुर आवाज, ज्या आवाजाने एक तुम्हाला सर्वांना तल्लीन केलाय. पहाडी आवाज, पनवेल तालुक्याचा आवाज आमच्या नवीनगरीमध्ये जोडलाय. या मॅचची कहाणी, या मॅचची संपूर्ण जुबानी ऐकूया चेतनजी गाभण सर यांच्या जुबानी. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू राहुल सर. जिथे मॅच आपण पाहणार आहोत, येणारे 24 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे श्रीदुर्गा दिघा संघाला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला सनी, त्याच्या सोबतीला विजय. दोन नामवंत खेळाडू. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अर्पितला प्राचारण करण्यात आलंय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, जबाबदारी देखील आहे आणि एक चांगल्या षटकाची आता नितांत गरज आहे गोलंदाजी करत असताना नेहरू 11 नेहरू संघाला. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल बुलेट ट्रेनच्या वेगाने बॉल फेकला गेलाय. ग्लान्स करत बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट कडे, जिथे घोषांकित क्षेत्र एकच धाव येताना पाहायला मिळतोय. सिंगलने श्री गणेश होतोय बॅटिंग करत असताना श्रीदुर्गा दिघा संघाची. कमालीचा खेळ करावा लागेल. पाहायला गेलं तर सेन्सिबल खेळाची गरज आहे बॅटिंग करत असताना दिघा संघाला, जिथे सिंगल डबलने हे अंतर कापलं जाईल. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सकाळच्या सत्रामध्ये ही मॅच क्रीडा रसिकांना एन्जॉय करत असताना पुढचा बॉल ओव्हर द विकेटने वेगाने टाकलाय. समोरच्या दिशेने बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये, जिथे प्रोटेक्शन आहेत. बॉलला अडवलं जातं, उचलेल पेकेल त्यावर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य इथे पाहायला मिळतोय. सिंगल डबल कमालीची सुरुवात पाहायला मिळतोय. विजयनं आतापर्यंत 3 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली 3 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. वर्तुळचं रिस्ट्रिक्शन आणि त्याचीच मुभा आहे बॅटिंग करत असताना दिघा संघाला. मात्र गोलंदाज देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. कमबॅक प्रत्युत्तर देत असताना अर्पित जरूर पहिल्याच बॉलवर सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर डबल आली आणि तिसऱ्याच बॉलवर टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाते गोलंदाजी करत असताना. डॉट बॉलची होते समाप्ती. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. बॉल उचली घेणारा अतिरिक्त उचली पाहायला मिळाले. पंचांचे हात समांतर, धाव मिळेल अवांतर. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा ऍड होतील आणि या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो 5 या आकड्यावर. सकाळच्या सत्रामध्ये शांत आणि संयमी खेळ केला जातोय श्रीदुर्गा दिघा संघाच्या माध्यमातून. सेन्सिबल चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहेत आणि त्यासाठी जाणला जातो. माहीर आहे, पटाईचा आहे हा खेळाडू आणि वाईटचा परत एकदा इशारा येतो. पंचांचा अवांतर मध्ये भर पडेल. थेंबे थेंबे तले साचे. धावा नेहरू संघाच्या अगदी कमी आहेत, मात्र त्या बचाव करावे लागतील, संरक्षण करावं लागतील. मात्र दुसऱ्या बाजूने नशिबाची देखील साथ दिघा संघाला मिळताना पाहायला मिळतोय. कमालीचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आघाडीला आलेली जोडी शांत संयमी खेळ करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, बिगेटचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, फलंदाज बॅक टू द ग्राउंड. धक्का नंबर लागला बॅटिंग करत असताना पहिला विजयच्या स्वरूपात. विजय होईल आउट. ऐकायला मिळतो एकविरा आईचं संगीत. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 साठी प्रवीणला प्राचारण करण्यात आलंय. शांत आणि संयमी खेळ करावा लागेल बॅटिंग करत असताना
30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गोलंदाजी धारदार करताना पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये अर्पित. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाजी करत असताना. कमालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. इथून धावा वाचवाव्या लागतील या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटक मार्गस्थ असताना धावपटलावर 6 धावा. कमालीची बॅटिंग होताना पाहायला मिळतोय. सिंगल डबल धावा येताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर डबल आली, तिसरा बॉल वाईड प्लस सिंगल, 5 झाल्या, त्यानंतर वाईड आणि नंतर आउट झालाय फलंदाज. टोटल 6 धावा. षटकाचं देखील विश्लेषण करून दाखवलं, त्यामुळे इथे वेगाने टाकलाय, गॅप सिलेक्शन, सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे वधारताना पाहायला मिळेल. 7 या आकड्यावर सेन्सिबल खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल धावफलक हलत ठेवण्याचं काम चालू आहे. अगदी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये ससा आणि कासवामध्ये लागलेली ही शर्यत मैदानाच्या आतमध्ये हे समीकरण पाहायला मिळतंय. मात्र कोणता संघ हवी ठरेल येणाऱ्या कालावधीमध्ये. वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला. डॉट बॉलची होते समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1/7. पाहतोय स्क्वेअर लेग पंच, त्यानंतर मेन पंच, त्यांची देखील भूमिका खूप महत्वाची असते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना थोडस पिट्टू पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना मिड विकेट तैनात केलाय. काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे. षटक क्रमांक 2 ला प्राचार्य करण्यात आलंय. गोलंदाजी मार्कवर राहुल मिड ऑफ तैनात करण्यात आलाय. पॉइंट देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय. डीप बॅकवर्ड शॉर्ट पॉइंटला एक खेळाडू तैनात करण्यात आलाय. लॉंग ऑन मध्ये आहे आणि एक गल्ली मध्ये तैनात करण्यात आलाय. एक स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलंय. असं वर्तुळाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. पहिलाच बॉल चॅनल मध्ये टाकला होता. बॉल ग्लान्स केलाय, ऑफसाईडला फटका सजवला गेलाय. सिंगल येत्या. कमालीचं समीकरण. सिंगल डबल धावफलक हलतं ठेवायचं आहे आणि प्रत्येक बॉलवर धावा येणं बॅटिंग करत असताना श्रीदुर्ग अधिका संघाला महत्वाचे आहेत आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ दे. मग 30 धावांच्या पाठलाग करत असताना गोलंदाजी नेहरू संघाची धारदार होताना पाहायला मिळतोय आणि हीच तर ओळख राहिली या संघाची. कमी धावांचा बचाव करणं, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने दिघा संघाला देखील आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल, धीम्या गतीचा बॉल, चॉप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची होते समाप्ती. फिंगर रोल करत असताना थोडासा धीम्या गतीचा बॉल आणि गोलंदाज राहुल सांगतोय की माझ्या बोटात जादू आहे, बघा रे बघा. कमालीचं षटक फेकतोय. षटक क्रमांक 2 फेकत असताना ओव्हर द विकेटने आतापर्यंत पाहायला गेलं तर फलंदाज थोडस चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. धावा कराव्या लागतील, मात्र शांत बसून चालणार नाही. 30 धावांचा माफक आव्हान आहे या मॅच मध्ये, मॉर्निंग स्टेशन मध्ये. अजून एक ताज धाडणीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्यापर्यंत वळतात. पंचांचे 2 हात समांतर, धाव मिळेल अवांतर.
म्हणजेच काय तर एक बॉल चांगला टाकला आणि दुसऱ्याच बॉलवर सिंगल आले अवंतरच्या स्वरूपात. फरक पडणार नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला, कारण का धावा थोडेसेच आहेत बघायला गेलं तर. 30 धावा आहेत आणि त्यासाठी चाललाय मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय क्रिकेट. फुल टॉस होता, इथे संधी होती फलंदाजाला, मात्र वेग देखील बॉलवर प्रचंड पाहायला मिळाला आणि पाठीमागे बॅकअप देखील यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. कमालीचं यष्टीरक्षण बघायला मिळतोय विश्वासच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल डॉट बॉल फेकायचा आहे, याच मनसुबा गोलंदाज राहुलने घेतलाय आणि त्याच अनुषंगाने खेळपट्टी सजवली आहे. इथे पॉइंट कडे बॉलला उडवलाय, बॉल चाललाय 6 धावांसाठी. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा देखना दर्शनीय षटकार. सिंगल येताना पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळतोय. कमालीचे असे फटके बघायला खूप आवडतात बऱ्याच जणांना. अशा प्रकारचे फटके वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांच्या बॅट मधून सर्रास प्रमाणात सातत्याने येताना पाहायला मिळतात आणि हेच कॉपी पेस्ट पद्धतीचे फटके आपल्याला बघायला मिळतात बॅटिंग करत असताना दिघा या संघाच्या खेळाडूंकडून. प्रावीण्य अप्रतिम खेळ करत असताना मात्र थोडस मैदान आपलं अपुरं असल्यामुळे आज पाहायला गेलं तर सिमेंटचा जंगल पाहायला मिळतात आजूबाजूला आणि बऱ्याचशी मैदानं देखील हडपली गेलीत, त्यामुळे थोडस मैदान देखील अपुरे पडताना पाहायला मिळतात. ऑन साइडला डीप मध्ये बॉलला फील्ड केलं जाते. एकेरीने समीकरण पुढे वधरताना पाहायला मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. या षटकाचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. संघर्षाचा शंखनाद करणारा गोड एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल या मॅच मध्ये श्री दुर्गा दिघा संघासाठी. पुढचा बॉल, इथे बॉल पडल्यानंतर उचली घेणारा, समोरून नाकाच्या समोरून जाणारा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11ला 1 धक्का. तोपर्यंत ऐकूया डीजे यांचा समुद्र संगीत. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विजेंद्रला प्राचारण करण्यात आलंय. SD लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि या स्पर्धेमध्ये जर 1000चा टप्पा जर पूर्ण केला तर बॅट देण्यात येणार आहेत. या वाहिनीचे CEO सुशीलजी यांच्या माध्यमातून बॅट देण्यात येणार आहे. मग तो लक्की कोण सबस्क्रायबर असेल याच्याकडे देखील लक्ष असेल. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आहे. ते बॉल पायात टाकण्याचा प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी होताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी, दादागिरी पाहायला मिळते. नेरूल 11 नेरूल संघाची मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर सिली मिडॉनला प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय आणि अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण ऑस्ट्रेलिया संघाच्या माध्यमातून बऱ्याचदा पाहायला मिळतो. ऑन साइडला बॉल, मिडॉन मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल, दुसरीचा कॉल नकार दिलाय. थेंबे थेंबे तले साचे. 1-1 धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. जेवढे डॉट बॉल खेळणार तेवढा दबाव मात्र बॅटिंग करत असताना श्री दुर्गा दिघा संघावर पाहायला मिळेल. धावांचा वनवा मोठा आहे. आता धावा देखील जेवढे डॉट बॉल खेळले तेवढाच धावांचं पर्सेंटेज देखील मोठं होताना पाहायला मिळतोय आणि इथून आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल.
इथे धीम्या गतीचा बॉल पडल्यानंतर कट केला जातोय. फिंगर रोल करत असताना कमालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. विजेंद्र अप्रतिम षटक हाताळताना पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा अशा लेफ्ट हँड स्टीमर येतात तेव्हा त्यांच्याकडे नॅचरल स्विंग पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने यष्टांना खेटून यष्टरक्षक आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा द्या. स्क्वेअरच्या स्वरूपात एक धाव अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावर. कमालीचं षटक आतापर्यंत पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर डॉट आणि चौथा बॉल वाईट. आतापर्यंत अंतर देखील खूप आहे. दिल्ली दूर आहे मेरे दोस्त. 17चा अजूनही पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 9 बॉल आणि 17ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. संघर्ष कठीण आहे मात्र तुमची जिद्द, चिकाटी, कौशल्य पणाला लावावं लागेल. या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई डुडाय. ही मॅच आपण पाहतोय. जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश, हारलात तर मात्र घरची वाट पत्करावी लागेल आणि मग काय चुका झाल्या त्याच्यावर अभ्यास करावा लागतो. सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या देखील कमी पाहायला मिळाली आहे. इथे ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. बॉल एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. नेहरू संघाच्या 10 धावांची मुसंडी वाढायची होती. धावांची गरज होती आणि नेत्रदीपक एक फटका चौकार पाहायला मिळाला. ऑन साइडला भिरकावायचा होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. व्हेरिशन या गोलंदाजाकडे शॉर्ट रनअपने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सूर एक बॉल हाताला गेलाय. क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ, जिथे अंतर देखील कमी होताना पाहायला मिळतोय. आता धावा करायच्या येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 13. आदरणीय समाजसेवक हर्षलजी मडवी साहेबांचं आगमन झालंय. साहेब आगतम, स्वागतम, सुस्वागतम, वेलकम. या एकविरा मित्रमंडळाच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊया जिथे मैदानाच्या आतमध्ये येणारी 7 बॉल 13ची गरज. सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. इथे पायावर टाकला, वेगाने टाकला होता बॉल. डॉट बॉलची होते समाप्ती. षटक क्रमांक 3 चा खेळ झालाय संपन्न आणि धाव पालिकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ते 1-17. कमालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. थोडं फास्ट खेळायचं. नेहरू संघाला विनंती असेल, प्रत्येक मिनिटं आपल्याला महत्वाचं आहे आणि आजच्या दिवसात आपल्याला चांगले मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाने सहकार करणे खूप महत्वाचे आहे. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत संपूर्ण एकविरा मित्रमंडळ त्यांची प्रचंड मेहनत ही स्पर्धा सत्यामध्ये उतरवण्यात. एखादी स्पर्धा भरवणं सोपं नाही राहिलंय. 1 महिना अगोदर मग संघ गोळा करावे लागतात. त्यानंतर मग समालोचक आलेत, पंच आलेत, स्कोरर आलेत, युट्यूब लाईव्ह आले. संपूर्ण जबाबदारी असते आणि ही स्पर्धा सत्यामध्ये उतरवली आहे. आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच जिथे मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. पहिलं षटक सांघिक फेकायला सज्ज असेल आणि संघासाठी अंतिम षटक भैरवीचे षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सिद्धेशला प्राचार्य करण्यात आलंय. 13 धावा, 6 बॉल 13ची गरज. अंतिम षटक देखील महत्वाचं आहे. आता प्रत्येक गणिक बॉल मध्ये 2 ते 3 धावा येणं खूप महत्वाचं असेल. नेक्स्ट मॅच देखील असेल इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एकविरा ऐरोली संघ क्षेत्ररक्षण त्यांच्या वाट्याला आलाय टॉस गमावल्यानंतर. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन.
क्षेत्ररक्षकाला मस्तक देऊन बॉल थोडस फंबल झाले. दोन क्षेत्ररक्षकामध्ये कॉलिंग खराब पाहायला मिळाली आणि बॉल फरार. 4-4-4 चौकार. प्रवीणच्या बॅट मधून चौकार येतोय. सनीच्या बॅट मधून चौकार. कमालीचा खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहा राहुल सर, आतापर्यंत 2 चौकार आहेत ना, हे वेस्टेड गेलेले आहेत. जिथे बॉल अडवायचा प्रयत्न होता, एक झेल होती आणि हाताचा हा देखील राहुलच्या हातामध्ये बॉल आला असता, मात्र क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. या 8 धावा खूप महत्वाच्या होत्या आणि इथून जर सामना जर पराभूत झाला तर या धावा नक्कीच या संघासाठी नेहमीच चर्चेत राहतील. आणि इथून देखील सामना अजूनही संपला नाही. येणारे 5 बॉल 9ची गरज धावा वाचवायच्या आहेत नेरुल 11 नेरुल संघाला. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल पडल्यानंतर आत बाहेर जाणारा. पंचांचे 2 हात समांतर, धाव मिळेल अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात आता अंतर देखील कमी होताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 8 धावांची गरज. मॅच मध्ये मजा येणार. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. गोलंदाज की फलंदाज असे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. इथे ऑन साइडला बॉल उडवलाय पॉइंटच्या दिशेने. एकच धाव, फरक पडणार नाही गोलंदाजाला. रन घेण्याचा प्रयत्न चालू आहे मात्र सिंगल आहे. पंचांनी घोषित केलंय एकच धाव. घोषांकित क्षेत्राकडे बॉल झाडाला आदळला, त्यामुळे एकच धाव येताना पाहायला मिळते. या एकच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 धावा. 4 बॉल 7 धावांची गरज. सामना जवळ येत चाललाय. इथून बॉल डॉट फेकावे लागतील आणि पाहायला गेलं तर एखादा विकेट मॅचची पूर्णपणे हवा काढू शकेल. श्री दुर्गा दिघा संघ पकड मजबूत केले आता बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल धीम्या गतीचा. लाईन खराब पाहायला मिळतोय आणि अशा चुका करून चालणार नाही. आता इथून जर एखादा बिघेड आला तर मॅच फिनिश. कहाणीमध्ये ट्विस्ट. मजा येईल या मॅच मध्ये. फलंदाजाकडे आता संधी आहे, जिथे धावा करायच्या आहेत. 6 धावांची गरज. ज्या मागील गोलंदाजांनी परिश्रम केला होता, अंतिम षटकामध्ये या धावा खर्च केल्या गेल्यात सिद्धेशच्या माध्यमातून. वेगाने टाकलाय, वेगाने प्रत्युत्तर दिलाय, मॅचला फिनिश केले. MS धोनीच्या स्टाईलने. सनीचा बॅट मधून आलाय बेमिसाल कव्हर ड्राईव्ह आणि हा फटका फिनिश. मॅच मध्ये विजय केलाय श्री दुर्गा दिघा संघाने. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक टीम नेरुल 11 नेरुल. कमालीच्या ज्या चुका झाल्या क्षेत्ररक्षण करत असताना 8 धावा खर्च केल्या, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि त्यामध्ये चौकार येताना पाहायला मिळालं आणि या चुकीमुळे हा सामना नेरुल 11 नेरुल संघाला गमवावा लागला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सनी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सनी या फास्ट.